करसे यांचा देखील विजय झालेला आहे। त्याचबरोबर राजेश विटेकर यांनी देखील आपला कोटा पूर्ण केलाय। अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। तर राजेश विटेकर 23 आणि शिवाजीराव गर्जे 24 मतं घेऊन विजयी झालेले आहेत। अतिरिक्त मतं या ठिकाणी घेतलेली आहेत। अजित पवार गटाच्या शिवाजीराव गर्जे यांचा देखील 24 मतांनी विजय, तर राजेश विटेकर हे देखील 23 मतं घेऊन विजयी झालेले आहेत। अजित पवार गटाचे दोनही उमेदवार विजयी झालेले आहेत। राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे दोघेही विजयी झालेले आहेत। राजेश विटेकर यांनी 23चा कोटा पूर्ण केलाय, तर शिवाजीराव गर्जे यांनी 24 मतं घेतलेली आहेत। एक अतिरिक्त मत घेऊन ते सध्या विजयी झालेत। अजित पवार गटाच्या शिवाजीराव गर्जे यांचा देखील विजय झालाय। राजेश विटेकर हे देखील विजयी झालेले आहेत। म्हणजे महायुतीचे एकूण 5 उमेदवार आतापर्यंत विजयी झालेत। त्यामध्ये भाजपचे 3 आणि अजित पवार गटाचे दोनही उमेदवार इथे विजयी झालेले आहेत। राजेश विटेकरांना 23 तर शिवाजीराव गर्जेंना 24 मतं मिळालेली आहेत आणि हे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत। तर मिलिंद माझी माहिती आहे की आम्हाला 23 पेक्षा जास्त मतं मिळाली तशी माझी माहिती है। हिंदी बोले मराठी हो गया। मेरी जानकारी है कि हमारे दोनों उम्मीदवार को 23 या 24 वोट वहाँ पे मिल गए हैं। आई एम वेरी प्रेटी कॉन्फिडेंट दैट आवर 2 एंड महायुति के सारे के सारे उम्मीदवार वहाँ पे चुन के आ जाए। क्रॉस वोटिंग हुई? देखेंगे, अभी देखेंगे जब 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 पूरी जानकारी हो जाएगी तब पता चलेगा क्या हो रहा है। भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। आता राष्ट्रवादीचे 2 उमेदवार उंबरठ्यावर आहेत, मात्र उंबरठ्यावरती नाही, तो उंबरठा ओलांडलाय। उंबरठा ओलांडून आम्ही 4 पावलं आत गेलो। शिवसेनेचे उमेदवार कुठे त्यांना आकडा जो आहे तो काढता येत नाहीये, त्यांना मतदान कमी झालंय। 23-24 यस यस। अदृश्य शक्ती कोणती होती ज्यामुळे महायुतीला मदत मिळाली? अशा खूप अदृश्य शक्ती आहे ज्या नेहमीच आम्हाला मदत करत राहतील। पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुभवायला मिळेल। ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती, ती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवली। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात होतं की आमच्या संपर्कात आमदार आहेत, ते आम्हाला प्रत्येकाला आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे। जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्की त्या ठिकाणी दाखवलेली आहे। मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे, प्रचंड अभिमान आहे। दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जी आम्हाला मतं मिळाली त्यांच्याही बद्दलचा मनापासूनचा आभार आणि ऋण या निमित्ताने मी व्यक्त करतो। यस, दादा दादा है, दादा दादा है। ये तो जीप हमारी तो भी बहुत सारी बड़ी हो गई है। सारे लोग कहते थे, कहीं ने आज भाषा भी की थी, गरजेल तो पडेल काय, गरजे पडेल काय। आता असं आहे की या सगळ्या ज्या काय असताना त्याला योग्य उत्तर योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात। दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं। मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतोय। जयंत पाटील यांना वारंवार मित्रत्वाच्या नात्याने निवडून येताना पाहायला मिळत होतं, मात्र आता त्यांना 8च मतं मिळालेली आहेत। नक्कीच मिळतील, बघा अजून अजून संपायचं आहे ना, होतील होतील। लेट अस वेट फॉर सम टाइम। थँक्यू।